नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन। विद्यार्थी मित्रांनो, काल आनंदाची बातमी मी प्रसारित केल्याच्या नंतर अनेक विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी चांगली कमेंट केल्या, वाईटही कमेंट केल्या। त्याच्यामध्ये काही प्रश्न सुद्धा होते। ते प्रश्न नेमके काय होते त्या सर्व प्रश्नांची उत्तर आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। एक विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर तुम्हाला माहिती विश्वसनीय वाटली तरच त्या ठिकाणी आम्हाला कमेंट करा, अन्यथा वाईट जरी असतील तरी सुद्धा कमेंट करा। पत्र दाखवले का नाही, पहिला विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की सर तुम्ही पत्र आम्हाला का दाखवलं नाही। दुसरा होता की हे पत्र कोणत्या जिल्ह्यामधील आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये असंच पत्र येईल का, कंत्राटी भरतीमध्ये आपल्याला जे प्रमाणपत्र मिळणार आहे त्याचा वापर होईल का, जर समजा हे पत्र मिळालं आणि समजा आपली भरती झाली तर पेमेंट कोण करेल, शिफारस पत्र जर आम्हाला आस्थापनेला दिलं नसेल तर नेमकं काय करायचं, GR कसा असेल जर समजा आपला GR निघाला तर, बाह्य सोर्स अनुषंगिक मार्ग म्हणजे नेमकं काय असतं ज्याच्या माध्यमातून मी सांगितलं की अशा पद्धतीने भरती होऊ शकते, शिफारस पत्र किती दिवसाआधी पाठवायचं जर कार्यकाळ संपायचा असेल तर, कार्यकाळ संपल्यावरती लगेच नियुक्ती मिळेल का, त्यानंतर सर तुम्ही कंत्राटी पद्धतीचं समर्थन करता का, आणि या विद्यार्थ्यांकडे पात्रता नसताना हे विद्यार्थी प्रशासनामध्ये आले तर तुम्हाला चालतील का, असे काही प्रश्न होते जे मला काल कमेंट बॉक्समध्ये विचारले गेले। मी आधी त्या सर्व निगेटिव्ह कमेंट करणाऱ्यांना एक विनंती करतो की बाबांनो, समजा तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याचं पेमेंट अडकलं तर ते किती लेवलवरती अडकू शकते, थांबवू शकते, एवढ्या लेवल जरी तुम्ही मला सांगितलं तर निश्चितच तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, अन्यथा अधिकार नाही आहे। कारण की मी ज्याबद्दल बोलत होतो तर त्याबद्दल GRच्या संदर्भामध्ये त्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या होत्या। पत्रामध्ये जे आपण शिफारस पत्र जिल्हा सहाय्यक आयुक्त यांना पाठवलेले होते, त्यांनी जे उत्तर विद्यार्थ्यांना दिलेलं आहे किंवा आस्थापनेला पाठवलेलं आहे त्यामध्ये मुद्दा क्रमांक 4.5 अगदी व्यवस्थितरित्या एक्सप्लेन केलेलं आहे। हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, फक्त मी पत्र दाखवलं नाही। त्याच्यामागचं कारण असं होतं की ज्या विद्यार्थ्याने मला हे पत्र पाठवलं, ज्या आस्थापनेमधून हे पत्र आलं, त्याने अशी विनंती केली की सर आमच्या जिल्ह्याभरामध्ये जेवढे शिफारस पत्र आलेले होते तर त्या सर्वांना हेच पत्र गेलेलं आहे, अशाच आशयाचं पत्र गेलेलं आहे। तेव्हा तुमच्या आजूबाजूला जे मित्र आहेत त्यांना जिल्हा सहाय्यक आयुक्त कार्यालयामधून जे परत पत्र आलेलं आहे त्यांना विनंती करा की हे पब्लिक डोमेनमध्ये टाकू का। जर समजा त्यांनी म्हटलं हे पब्लिक डोमेनमध्ये टाका तर त्यामध्ये काही अडचण नाही आहे। जर विद्यार्थ्यांनी मला सांगितलं की सर 2 ते 3 दिवस थांबा, काय नेमकी प्रोसिजर होते ते मी बघतो आणि मग तुम्हाला हे पब्लिक डोमेनमध्ये टाकायला विनंती करतो किंवा ते मी पत्र तुम्हाला पाठवेल, तर मग असं जर आपल्या प्रशिक्षणार्थ्यांनी जर म्हटलं असेल तर त्याच्यामध्ये माझा काही इलाज नाही विद्यार्थी मित्रांनो। कारण की शेवटी एका शासकीय आस्थापनेने दुसऱ्या शासकीय आस्थापनेला पाठवलेलं हे पत्र आहे, त्याच्यामधला जो मजकूर होता तो मी तुम्हाला सांगितला। अशाच पद्धतीचं पत्र हे जिल्ह्यामध्ये निघेल यामध्ये काही शंका नाही, त्यामुळे थोडासा संयम ठेवा। असं पत्र होऊ शकतं की तुम्ही जे शिफारस पत्र पाठवलेलं आहे किंवा तुम्ही शिफारस पत्र पाठवणार आहात त्याच्या उत्तरामध्ये असंच जे पत्र आहे जिल्हा सहाय्यक आयुक्त कार्यालयाचं ते मिळेल। आता बघा, कंत्राटी पद्धतीमध्ये प्रमाणपत्राचा वापर होईल का हा महत्त्वाचा प्रश्न आहे। तर सध्या जो प्रमाणपत्राचा फॉर्मॅट आलेला आहे त्यामध्ये सर्वात खाली लिहिलेलं आहे की ह्या प्रमाणपत्राचा वापर शिफारस पत्र म्हणून करता येणार नाही असं त्यांनी नमूद केलेलं आहे। त्यासोबतच जे ऑथेंटिक अधिकारी असतील त्यांची सही असल्याशिवाय सुद्धा हे प्रमाणपत्र वापरले जाणार नाही हे सुद्धा त्यांनी मेन्शन केलेलं आहे। पण शासनाला प्रश्न पडतो की सर ह्या प्रमाणपत्राचा जर आम्हाला शिफारस पत्र म्हणून जर उपयोग पडत नसेल तर मग या पत्राचा उपयोग काय, हे सुद्धा एकदा क्लिअर करा। जर आम्हाला एखादं प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर आमची शैक्षणिक पात्रता वाढवण्यामध्ये, गुणवत्ता वाढीसाठी जर या प्रमाणपत्राचा उपयोग होत नसेल तर विद्यार्थ्यांनी त्यांच्या आयुष्यामधील जे महत्त्वाचे 6 महिने दिलेले आहेत या प्रशिक्षण योजनेसाठी, सकाळी 10 वाजतापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आणि त्याच्यानंतर देखील डोक्यामध्ये फक्त आस्थापनांची कामच ज्या विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये होती त्यांनी घरदार बाजूला सोडून कुटुंबियांकडे दुर्लक्ष करून आस्थापनेने दिलेले प्रत्येक काम करण्याचं ठरवलं, तर त्या विद्यार्थ्यांनी काय चुकीचं काम केलं की काय हे सुद्धा एकदा शासनाने क्लिअर करावं, म्हणजे त्या ठिकाणी निश्चितच विद्यार्थ्यांमध्ये स्पष्टोक्ती येईल। मला असं वाटतं की निश्चितच या प्रमाणपत्राचा वापर होणार आहे। त्या संदर्भामधला GR जो आहे, ज्या पद्धतीने अंशकालीन विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट मिळाल्याच्या नंतर किंवा हा अंशकालीन पदवीधर आहे तर त्या विद्यार्थ्यांना जसं कुठल्याही पद्धतीने कंत्राटी भरती असेल, बाह्य सोर्सेस मार्फत भरती असेल किंवा अनुषंगिक मार्गाने भरती असेल तर अशा सर्व प्रकारच्या भरती प्रक्रियेमध्ये अंशकालीन पदवीधरांचा प्रामुख्याने समावेश होतो, त्यांना प्राधान्य दिले जातं। अगदी त्याच धर्तीवरती आपल्या 9 जुलै 2024च्या मुद्दा क्रमांक 4.5 प्रमाणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना पूर्ण केलेल्या प्रमाणपत्र धारक सर्व विद्यार्थ्यांना देखील कुठल्याही पद्धतीची
कंत्राटी भरती, बाह्य यंत्रणेमार्फत भरती आणि अनुषंगिक मार्गाने जर भरती होत असेल तर त्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात यावं ही आपली मागणी आहे आणि GR मध्ये सुद्धा तशाच पद्धतीने तसा उल्लेख होणं गरजेचं आहे। तर प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारला होता की सर बाह्य सोर्स म्हणजे काय आणि अनुषंगिक मार्ग म्हणजे काय। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्या सर्वांना कल्पना असेल की 2 वर्षापूर्वी आणि साधारणतः निवडणूक होण्याच्या जस्ट थोडंसं पूर्वी आणि नंतर सुद्धा एक महत्त्वाचं परिपत्रक निघालेलं होतं। त्यामध्ये काही प्रायव्हेट कंपन्यांची नावं होती जे मनुष्यबळ पुरवठा करतील। आता महाराष्ट्र शासनाच्या विविध आस्थापनांमध्ये जे मनुष्यबळ लागतं ते पूर्वी सरळ सेवेने भरल्या जायचं, परंतु शासनाच्या जेव्हा लक्षात आलं की आपल्याकडे निधीची अनुपलब्धता आहे आणि सोबतच जो निधी वेतनावरती खर्च केला जात आहे त्याचा आउटपुट शासनाला दिसत नाहीये, अशा परिस्थितीमध्ये शासनाने कंत्राटी भरती सुरू केली। आता ही कंत्राटी भरती प्रक्रिया सुरू करत असताना त्यांनी जे शिक्षणाचे नॉर्म्स होते ते तसेच ठेवले आणि ज्या बाह्य कंपन्या आहेत त्यांच्या मार्फत मनुष्यबळ भरती करण्यास सुरुवात केली। आता बाह्य कंपनी मार्फत काय केली, कारण की जर समजा एखादा विद्यार्थी असेल किंवा रोजगार प्राप्त उमेदवार असेल, त्याने जर समजा काम करायला टाळाटाळ केली तर अशा मनुष्यबळाला रिप्लेस करता येत होतं। आपणा सर्वांना कल्पना असेल की अनेक ठिकाणी ज्यावेळेस मनुष्यबळ भरती होते एकदा नोकरी मिळाल्याच्या नंतर काम करायचंच नाही अशा पद्धतीची भूमिका सुद्धा बऱ्याच लोकांची असते। म्हणजे एकदा जर सरकारची नोकरी मिळाली की सरकारचं जवळ झालं अशा पद्धतीची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होते आणि म्हणून शासकीय कामकाजामध्ये अडथळा निर्माण करणारे बाह्य घटक नसतात तर ते शासनामध्ये असणारीच लोक करतात। त्यामुळे प्रशासनाची गती जी आहे ती मंदावते आणि याचा अनुभव प्रशिक्षणार्थ्यांना मागच्या 6 महिन्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने आलेला आहे की अरे आपण किती काम केलो आणि आपल्या सोबतच ज्यांना लाख लाख रुपये पगार आहे त्यांनी किती काम केलं। तर हे मी तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही, म्हणून ही बाब ज्यावेळेस शासनाच्या लक्षात आली तर त्यावेळेस शासनाने कंत्राटी पद्धतीवर भरती सुरू केली। आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो बाह्य सोर्सेस मार्फत आणि अनुषंगिक मार्गाने म्हणजे एखाद्या आस्थापनेला अधिकार असता की ते जर पूर्णवेळ मनुष्यबळ नसेल त्या ठिकाणी तर ते कंत्राटी पद्धतीवरती नेमणूक करू शकतात। आता याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा पुढचा प्रश्न होता की सर पेमेंट कोण करेल। तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो, आस्थापनेने जर तुम्हाला रोजगार दिलेला असेल तर पेमेंट सुद्धा देण्याचा अधिकार जो असतो तो आस्थापनेलाच असतो। मग आस्थापना सध्या तुम्हाला असं म्हणून राहिले की सर आमच्याकडे निधीची उपलब्धता नाही आहे, कारण की तुमच्या मनुष्यबळा संदर्भामध्ये जर आम्ही भरती केली तर त्या ठिकाणी निधीची तरतूद आमच्यासाठी झालेली नाही आहे। आता हे त्यांचं म्हणणं बरोबर आहे, कारण की या संदर्भामध्ये ज्या वेळेला त्यांची मनुष्यबळाची आवश्यकता असतील मग ते काय करतील, त्यांच्यावरच्या आस्थापनेला सांगतील, कळवतील आणि मग वरचा ऑफिस जे राज्य शासनाला कळवेल, राज्य शासन त्या ठिकाणी निश्चितच ह्यांना अधिकार देतील की तुम्ही कंत्राटी पद्धतीने भरती करा। मग ही भरती करत असताना ज्या विद्यार्थ्यांनी त्या आस्थापनेमध्ये काम केलेलं आहे, ज्या विद्यार्थ्यांना त्या आस्थापनेच्या कामाचा अनुभव आहे, त्याच्यामध्ये ही प्रक्रिया नेमकी कशी चालते ज्यांना अनुभव आहे अशाच विद्यार्थ्यांना घेण्यामध्ये ते प्राधान्य देतील। मग आता एखाद्या आस्थापनेमध्ये तब्बल 6 महिने कोणी काम केलेलं आहे, प्रशिक्षणार्थ्यांनी काम केलेलं आहे, त्यामुळे निश्चितच ह्या सर्टिफिकेटचा वापर करून की अमुक एका तहसील कार्यालयामध्ये मी काम केलेलं आहे, मी ग्रामपंचायतला काम केलेलं आहे, मी महानगरपालिकेमध्ये, पंचायत समितीमध्ये, नगर परिषदमध्ये, आरोग्य विभागामध्ये, पोलीस स्टेशनमध्ये, कुठेही असे ना तुमच्या आस्थापनेमध्ये, जिल्हा परिषद शाळेमध्ये मी काम केलेलं आहे, तर जोपर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्णवेळ पद्धतीने भरली जात नाही, कायमस्वरूपी मनुष्यबळ येत नाही, अशा परिस्थितीमध्ये आम्हाला त्या ठिकाणी चान्स देण्यात यावा ही साधी सोपी भावना आहे। मग त्यालाच म्हणतात कंत्राटी पद्धती, बाह्य सोर्सेस आणि अनुषंगिक मार्गाने। आता विद्यार्थ्यांनी म्हटले की त्या ठिकाणी अंशकालीनचा जसा GR आहे विद्यार्थी मित्रांनो तशाच पद्धतीचा GR आपला सुद्धा असणार आहे। लक्षात घ्यायचं, आपल्याला कायमस्वरूपी नोकरी मिळेल का? नाही, कायमस्वरूपी नोकरीचं डोक्यातून काढून टाका। कायमस्वरूपी नोकरी आपल्याला मिळेल या आशेवर जर कोणी इकडे येत असेल, हातचा रोजगार सोडून, चांगली कमावती नोकरी सोडूनही विद्यार्थी इकडे आलेले, तर अशा विद्यार्थ्यांना सांगतो की बाबांना तुम्ही परत जा। परंतु ज्यांना गावामध्येच नोकरी पाहिजे आणि इतर त्या काही करू नाही शकत अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर हे प्रशिक्षण घेत असाल तर ती अतिशय चांगली गोष्ट आहे। आता अनेक झाकणझुले असे आहेत की ज्यांनी म्हटलं की सर तुम्ही काय कंत्राटी भरतीचं समर्थन करता की काय? अरे बाबा काय बोलतो, शासनाने ही प्रशिक्षण योजना काढलेली आहे। केंद्र शासनाने काल प्रशिक्षण योजनेसाठी 8,800 कोटी रुपयांची तरतूद केली। आता केंद्र सरकार ज्या ठिकाणी IAS अधिकारी बसलेले आहेत, प्रचंड ज्यांचा प्रशासनामधला दीर्घ अनुभव आहे, 20-20 वर्षापेक्षा जास्त ज्यांची सर्व्हिस झालेली आहे, त्यांनी या ठिकाणी तिसऱ्या टर्म मध्ये म्हणजे मोदीजी पंतप्रधान झाले 2014 मध्ये, मग 2024 मध्ये आणि आता त्यांची तिसरी टर्म सुरू आहे, तर या तिन्ही टर्म मध्ये त्यांनी कुशल आणि अर्धकुशल मनुष्यबळ निर्माण होण्यासाठी हजारो कोटी रुपये त्या ठिकाणी प्रशिक्षणाच्या योजना आहेत त्यांच्यावरती खर्च केलेला आहे। मग त्यांचा काही हेतू चुकीचा आहे का?
अरे बाबा, लक्षात घ्या की जोपर्यंत कुशल आणि अर्धकुशल मनुष्यबळ निर्माण होणार नाही तोपर्यंत आपलं प्रशासन असेल, शासन असेल किंवा कुठलीही व्यवस्था असेल तर ती गतिमान होत नाही. एखादी मुलगी तुम्ही आणली आणि तिला म्हणलं डायरेक्ट तू स्वयंपाक कर, तर तिला करता येणार नाही ना. मग तिला काय करावं लागेल? तिला आधी स्वयंपाक शिकवावा लागेल. एखादा मुलगा असेल, त्याला डायरेक्ट म्हटलं की ही मोटर आहे तू सुधी करून दाखव, चांगली करून दाखव, त्याला नाही करता येणार ना. त्याला त्याचं आधी प्रशिक्षण दिलं पाहिजे. जोपर्यंत आपण प्रशिक्षण एखाद्या विद्यार्थ्याला देत नाही तोपर्यंत ते कुशल अथवा अर्धकुशल मनुष्यबळ निर्माण होत नाही. आणि म्हणून शासनाने सुद्धा 8,800 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. मग जर केंद्र सरकार करू शकते तर त्याच धर्तीवरती राज्य सरकारने सुद्धा केलेलं आहे. त्याच्यामुळे ही योजना चुकीची नाही आहे. यामुळे आपण कंत्राटी भरतीचं समर्थन करतो असं सुद्धा काही होत नाही. हा जो आपल्या डोक्यामध्ये प्रश्न पडलेला आहे किंतु परंतु आहे तो काढून टाका. काही विद्यार्थ्यांनी असं म्हटलं की सर या विद्यार्थ्यांकडे पात्रताच नाही, मग तुम्ही ह्या विद्यार्थ्यांचं समर्थन कसं काय करता? तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, ही मुलं 12वी पास आहेत, ग्रॅज्युएशन झालेले आहेत, डिप्लोमा धारक आहेत. म्हणजे जे शासनाने त्यांना शिक्षण दिलेलं आहे ते शिक्षण आहेच ना त्यांच्याकडे. हे विद्यार्थी काय एखाद्या शेताच्या बांधावरती गुरं चारत नव्हते की त्यांना डायरेक्ट घेतलं. 12वी झालेली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की भारतीय सीमेवरती संरक्षण करणारा जवान सुद्धा GD मध्ये जर जायचं असेल तर त्याची पात्रता ही 12वीच आहे. डिप्लोमा धारक विद्यार्थी आहेत. पॉलिटेक्निक झाल्याच्या नंतर अनेक विद्यार्थ्यांना कंपन्यांमध्ये त्या ठिकाणी जॉब मिळतो. डीएड काय आहे? डीएड सुद्धा डिप्लोमाच आहे. तर ह्याही बळावरती विद्यार्थी शिक्षक झालेले आहेत. आता तुम्ही म्हणसाल सर या विद्यार्थ्यांकडे TET नाही, CET नाही किंवा टेट परीक्षा नाही, तर नसू द्या ना. ह्यापूर्वी जे आपल्याला जे जुने शिक्षक होते जे फक्त 10वी वर लागायचे, जुन्या काळामध्ये तर 7वी वरच शिक्षक होते, मग त्यांच्याकडे कुठे TET होती. मग त्याच्यानंतर 10वी वर शिक्षक झाले, त्यांच्याकडे कुठे CTET होती. त्याच्यानंतर 12वी डीएड झाले, मग त्यांच्याकडे कुठे CET होती. मग 2008-9 पासून 10 पासून त्या ठिकाणी CTET सुरू झाली, बरोबर आहे की नाही. मग तेव्हा तर सुरुवातीला CTETच होती, नंतर त्यांनी टेट काढली. बरं, मग TET, CTET, टेट आणि नंतर शेवटी मग पुन्हा शिक्षण सेवक हे पद आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, फक्त तुम्हाला आम्हाला काय करायचं आहे की शासनाला थेट निधी द्यायचा नाहीये, म्हणजे त्याच्यामध्ये चाल ढकलपणा करायची आहे, म्हणून ह्या वेगवेगळ्या परीक्षा आहेत. अन्यथा फक्त डीएड आणि बीएड ह्या दोनच क्रायटेरिया असल्या पाहिजे तुम्हाला शिक्षक होण्यासाठी. परंतु शासनाला माहिती आहे की डीएड बीएड होण्याचे किती प्रकारचे मार्ग असतात. कोणी त्या मॅनेजमेंट कोटामधून ॲडमिशन घेते, कोणी कशा पद्धतीने घेते, कोणी कॉलेजला जात नाही तरी सुद्धा बीएड करतं. आणि म्हणून मग शासनाला असं वाटलं की जर आपल्याला चांगले शिक्षक पाहिजे त्याने TET किंवा CTET आणली. आता अशाच पद्धतीच्या परीक्षा वेगवेगळ्या ठिकाणी येतात. परंतु कलेक्टर होण्यासाठी सुद्धा ग्रॅज्युएशन आवश्यक असतं. ते ग्रॅज्युएशन लेवलची जी पात्रता असते की नाही, तर हे या विद्यार्थ्यांकडे आहे. मग त्यांना जशी UPSC पास करावी लागते, तर आम्ही कुठं कलेक्टरचं पद मागून राहिलो. आम्ही असं म्हणून राहिलो की आमच्याकडे 6 महिन्याचं प्रशिक्षण आहे, त्या प्रशिक्षणाच्या बळावरती आम्हाला आस्थापनेमध्ये जॉब द्या. ह्याच्यामध्ये काही चुकीचं नाही आहे. त्यानंतर शिफारस पत्र आपण किती दिवसाआधी पाठवायचं? तर तुमचं कार्यकाळ संपण्याच्या पूर्वी 15 दिवस पूर्वी तुम्ही ते काय करा, शिफारस पत्र पाठवा. कार्यकाळ संपल्यानंतर लगेच नियुक्ती मिळेल का? नाही. म्हणजे समजा माझी 13 मार्च रोजी जर समजा कार्यकाळ संपून राहिला तर मला लगेच 14 मार्चला नियुक्ती मिळणार नाही. कारण की शासनाला माहिती आहे जर तुमचा कंटिन्युएशनमध्ये पिरियड असला तर तुम्हाला न्यायालयात जाण्याची मुभा असते. तर शासनाने जे पत्र काढलेलं ते जर तुम्ही वाचलं असेल विद्यार्थी मित्रांनो, तर त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की तुमचा कार्यकाळ संपण्याच्या 1 दिवस आधीच तुम्हाला त्या ठिकाणी कार्यमुक्त करावं. तर ही शासनाच्या बाजूला सेफ आहे, कारण की शेवटी ही प्रशिक्षण योजना आहे. अनेक मुलं म्हणतात की सर आम्हाला 6 महिन्यासाठी शासनानं रोजगार दिला, आता आम्हाला बेरोजगार करतंय. अरे बाबा, ही प्रशिक्षण योजना होती आणि आपल्याला कार्यकाळ वाढवायचा तर ते प्रशिक्षण योजनेचा कार्यकाळ वाढवायचा नाही. हे जे प्रशिक्षण आपल्याला मिळालं त्याच्या अनुषंगाने आता आपल्याला रोजगार पाहिजे. शासनाने आपल्याला सुंदर प्रशासनाची सेवा करण्याची, प्रशासन समजून घेण्याची उत्तम संधी दिली. याबद्दल आपण शासनाचे आभार मानून हे प्रशासन अधिक गतिमान करण्यासाठी मला जे कौशल्य प्राप्त झालेले आहेत त्या कौशल्याचा वापर पुन्हा एकदा प्रशासनासाठी व्हावा अशी विनंती आम्ही शासनाला करतो. आणि प्रशासनाने आम्हाला पुन्हा एकदा संधी द्यावी जेणेकरून हे प्रशासन आम्ही अधिक गतिमान करू. ह्यासाठी आम्हाला जे सध्या विद्यावेतन मिळत आहे तेवढी जरी मानधन आम्हाला मिळालं तरी सुद्धा ते आम्ही कामावरती काम करायला तयार आहोत. आणि आमचं दुसरे सुद्धा जे प्रपंच असेल, दुसऱ्या सुद्धा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास असेल, आमचे दुसरे जे प्रयत्न असतील तर ते सुद्धा आम्ही सोबत सुरू ठेवणार आहोत. अनेक विद्यार्थ्यांना मी पुन्हा एकदा सांगतो की ह्या प्रशिक्षणाच्या बळावरती तुम्हाला फक्त कार्यकाळ वाढून जर मिळाला, मुदतवाढ जर मिळाली तर फक्त आणि फक्त काही दिवसांपुरता रोजगार मिळेल, कायमस्वरूपी रोजगार मिळणार नाही म्हणजे नाही. एवढी गोष्ट तुम्ही क्लिअर ठेवा. जर कायमस्वरूपी रोजगार पाहिजे असेल आपल्याला तर ते खाजगी सेक्टरमध्ये मिळेल, परंतु सरकारी आस्थापनांमध्ये तशा प्रकारचे कुठलीही प्रोव्हिजन नाही. परंतु अंशकालीन पदवीधरांना जशा प्रकारचा GR आहे तशाच पद्धतीचा GR जर तुमच्यासाठी निघाला, प्रशिक्षणार्थ्यांसाठी निघाला, तर 100% तुम्हाला रोजगाराची
म्हणजे उपलब्धता निश्चित होऊ शकते, याच्यामध्ये काही एक शंका नाही आहे. ज्या विद्यार्थ्यांना कमेंट बॉक्समध्ये आता प्रश्न विचारायचे असतील ते 100% विचारू शकता, परंतु त्यापूर्वी तुम्ही अंशकालीनचा जो GR आहे तो बाबांनो एकदा वाचा. त्याच्यानंतर 9 जुलै 2024चा जो GR आहे तो एकदा व्यवस्थित वाचा. आणि तरी तुमच्या मनामध्ये डाऊट नसतील तर मी तुम्हाला माझा नंबर सर्व पब्लिक डोमेनमध्ये आहे, तुम्ही त्याच्यावरती कॉल करा. कॉल जर नाही उचलू शकलो तर मेसेज करा. तुम्हाला डिबेट जरी करायची असेल, ठीक आहे, विविध तत्वांच्या आधारावरती, पॉईंट्सच्या आधारावरती, तर ती आपण सुद्धा करायला तयार आहोत. खूप खूप धन्यवाद.